शरीराला वेगवेगळ्या प्रकारे फायदेशीर असलेली ही मेथीची भाजी नेहमी त्याच पद्धतीने करण्याऐवजी जरा वेगळ्या पद्धतीने कराल तर मुलंही आवडीने खातील आणि मुलांना या भाज्या कशा खायला घालायच्या हा प्रश्नच राहणार नाही. चला आज बनवूयात मेथीच्या भाजीच्या खमंग खुसखुशीत अशा वड्या. अगदी झटपट अशी होणारी रेसिपी आहे. सकाळच्या काही डब्यासाठी अतिशय परफेक्ट अशी आहे. यासाठी सगळ्यात आधी मेथी स्वच्छ निवडून घेतली आहे. एका पाण्याने धुवून घेतली आहे. धुवून निथळून तिला बाजूला ठेवली. आता छानपैकी मिक्सरमध्ये एक वाटण करूयात. 8 ते 10 लसूण पाकळ्या, 5 ते 6 आल्याचे तुकडे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि जिरी हे सगळं घालून मिक्सरला छान त्याचं वाटण करून घेतले. आता मेथीची भाजी आपण चिरायला घेऊयात. बाजारातून मेथी आणताना ती आवर्जून मेथीची पानं खाऊन बघा. अगदी कमी कडवट असलेली भाजी घ्यायची आहे. शक्यतो कडवट नसेल तर अजूनच चांगले, कारण वड्या करताना अगदी कमी कडवट भाजी हवी आहे. चला आता भाजी आपण चिरायला घेऊयात. आता तुम्ही म्हणसाल की भाजी बाबा कडवट आहे ती कशी कळणार? पानं खाऊन एक तर समजते की भाजी आपली कडवट आहे. आणि तरीही जर समजा घरी आणल्यानंतर तुम्हाला कळालं की भाजी आपली खूप कडवट आहे, तर मात्र तुम्हाला एक छोटीशी टिप सांगणार आहे, ज्यामुळे वड्यांमध्ये मेथीच्या भाजीचा अजिबातही कडवटपणा उतरत नाही. चला आता भाजी छानपैकी चिरून झाली की त्यामध्ये मुठभर कोथिंबीर घालायची आणि हे सगळं वाटण घालायचं. वाटण घातल्यानंतर यामध्ये घालायचे 1 कप बेसन पीठ, अर्धा कप ज्वारीचं पीठ आणि पाव कप तांदळाचं पीठ. या पिठांचं प्रमाण असंच घ्या म्हणजे तुमची वडी अतिशय खुसखुशीत अशी होईल. यानंतर घालायचे पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट. आता भाजी जर तुमची थोडीशी कडवट असेल तर हळद घालू नका, नाही घातली तरीही चालेल. त्यानंतर घालायचे पाव चमचा जिरा पावडर, 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा ओवा हातावरती छान कुस्करून घालायचा. आता भाजी कडवट असेल तर सगळ्यात महत्त्वाची टीप आहे, यामध्ये अर्धी वाटी दही घाला. दह्यामुळे भाजीचा कडवटपणा अतिशय कमी होतो. या 2 गोष्टी नक्की लक्षात ठेवा. एकतर भाजी आणतानाच खाऊन बघून आणा, की खाऊन कडवट लागली तर आणू नका. नाही कडवट नाही लागली तर आणा. आणल्यानंतर कळालं की बाबा कडवट आहे, तर यामध्ये हळद घालू नका आणि दही घाला. चला आता हे सगळं पीठ आणि सगळं मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं. गरजेप्रमाणे मीठ घालायचं. इथे मी साधारण 1 चमचा मीठ घातले आणि थोडं थोडं पाणी घालत घालत याचा अगदी सैलसर असा डो तयार करायचा आहे. आता हे पीठ अगदी खूप पातळही भिजवायचं नाही आणि खूप भाकरीच्या पिठासारखं किंवा अगदी चपातीच्या पिठासारखं घट्टही करायचं नाहीये. मऊ लुसलुशीत असं पीठ भिजवायचं. चाळणीला छानपैकी तेल लावून घ्यायचं आणि तेलावरती हे पीठ अशा पद्धतीने छान थापून घ्यायचं. हलक्या हाताने थापून झालं की आपण ह्याला उकडायला ठेवणार आहोत. पाणी छानपैकी उकळायला ठेवले. त्यावरती आता ही चाळण ठेवूयात. तुम्ही बघू शकता एकसारखी अशी छान वडी मी थापून घेतली आहे. आता वडीमध्ये पिठापेक्षा मेथीच्या भाजीचं प्रमाण कमी आहे. 1 बाउल मेथी, अगदी पाव वाटी कोथिंबीर यासाठी मी 2.25 कप पीठ वापरले. 1 कप बेसन पीठ, अर्धा कप ज्वारीचं पीठ आणि पाव कप तांदळाचं पीठ या प्रमाणानुसार. चला आता वडी छानपैकी उकडवून घेतली. आता वडी गरम असतानाच ह्याला छानपैकी कट मारून घेऊयात. गरम असताना कट मारून घेतली की कटही व्यवस्थित बसतात आणि थंड झाल्यानंतर वडी काढून घेताना अगदी सहजपणे ती काढता येते. चला आता वडी थंड करून घेतली. आता ही काढून घेऊयात. आता मेथीच्या भाजीचे जे काही रेषा असतात त्यामुळे कडचं स्ट्रक्चर थोडंसं ओबडधोबड येऊ शकतं. ते हाताने तुम्ही छान एकसारखं करून घ्या आणि नंतर वड्या डीप फ्राय करायला घ्या. वडी अतिशय सुंदर अशी ही उकडली गेली आहे. मी सांगितलेल्या या प्रमाणानुसार जर तुम्ही मेथीची भाजीची वडी करचाल तर ही वडी अतिशय खमंग खुसखुशीत होते. त्याचबरोबर आपल्या शरीराला देखील अतिशय फायदेशीर आहे. त्यामुळे मेथीची भाजी नेहमी एकाच पद्धतीने करण्याऐवजी अशा वेगवेगळ्या पद्धतीनेही तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हालाही खूप जास्त आवडेल. चला आता वड्या छानपैकी मी सगळ्या काढून घेतल्यात. आता घेऊयात वड्या तळायला. आता सगळी पिठं, मेथीची भाजी छान शिजले. फक्त आपल्याला ह्याला एक क्रिस्पी क्रंचीनेस आणायचं आहे, म्हणून आपण ह्याला फ्राय करून घेणार आहोत. फ्राय करत असताना गॅस मिडियम टू हाय करायचा आहे, मिडियम टू लो करायचा नाही. मिडियम टू लो गॅसवरती तळली तर वडी आपली तेलकट होऊ शकते. त्यामुळे मिडियम टू हाय हीटवर तळायची, कारण वडी आपल्याला फक्त बाहेरून क्रिस्पी कुरकुरीत अशी करून घ्यायची. अतिशय खमंग खुसखुशीत अशा या वड्या तळल्या गेल्यात. तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आणि स्ट्रक्चर आलं याला. मेथीची भाजी ही शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे. शरीराचं पचन व्यवस्थित होतं, रक्तशुद्धीकरण होतं. त्याचबरोबर लहान मुलांची प्रतिकारशक्तीही वाढते. त्यामुळे आठवड्यातून किमान 2दा तरी मेथीची भाजी आहारात असावी, ज्यामुळे आपल्या शरीराला अतिशय त्याचा फायदा होतो. चला आता वडी छानपैकी मी दुसराही घाणा तळून घेतलाय. त्यामुळे सतत सतत भाजी आपण एकाच पद्धतीने तर खाऊ शकत नाही. त्यामुळे असे वेगवेगळे प्रकार तुम्हाला खूप फायदेशीर पडतील. चला आता वडी माझी छानपैकी तळून झाली आहे. आता याला सर्व करून घेतलंय. डब्यामध्ये छान खुसखुशीत मेथीची भाजी. बरं या भाजीबरोबरच आपण
ज्वारीचं पीठ, बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ. त्यामुळे मुलांना अगदी पोषक असा आहार या डब्यामधून भेटणार आहे. चला, वडीबरोबर मी टोमॅटो सॉस आणि काही ड्रायफ्रुट्स सर्व्ह करून घेतलेत. मेथीच्या भाजीची ही युनिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनमध्ये आवर्जून सांगा. आणि त्याचबरोबर शुभज्योत रेसिपी चॅनलला आपल्या आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपली टिफिन सिरीज चालू आहे. नवनवीन रेसिपी मी दररोज तुमच्यासाठी घेऊन येत असते, त्यातली एकही रेसिपी मिस होऊ नये म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लगेच लाईक करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन टिफिन